नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत कर्जतमधील बेस्ट बजेट रिसॉर्ट। 2 स्विमिंग पूल, झिपलाईन, स्काय सायकलिंग, रायफल शूटिंग आणि वेगवेगळे इंडोर गेम्स अशा अनेक गोष्टी अवीज विलेजमध्ये आहेत। चला तर मग कर्जतला उतरून रिक्षाने तसेच ऑन व्हेकल येथे जाता येते। रोजच्या कामाच्या व्यापातून थोडा वेळ काढून इथे आल्यावर अवीज विलेज हे खूप शांत निसर्गरम्य रिसॉर्ट पाहून मन प्रसन्न होते। हिरवीगार झाडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। मंडळी, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। या इथे 2 स्विमिंग पूल आहेत। इथे स्टे पॅकेज, स्टे प्लस ॲडव्हेंचर पॅकेज आणि स्टे प्लस ॲडव्हेंचर प्लस रिलॅक्सेशन पॅकेज असे 3 प्रकारचे पॅकेज आपल्याला निवडता येतात। आणि खूप साऱ्या आउटडोर आणि इनडोर ॲक्टिव्हिटी आहेत। आत आल्या आल्या हिरवळीवर ही बदकं पाहून गंमतच वाटली। इथे कोंबड्या, बदके, कबूतर आणि टर्की सुद्धा आहेत। ही अशी बदकं सगळीकडे मुक्त विहार करत होती। या इथे पहिला स्विमिंग पूल आहे, चला पाहूया। हा स्विमिंग पूल स्टोन विला जवळ आहे। तसं पाहिलं तर हा स्विमिंग पूल कॉमनच आहे, पण स्टोन विलाला लागून असल्यामुळे जर का मोठा ग्रुप असेल तर प्रायव्हेट स्विमिंग पूलची फीलिंग येते। आणि हा दुसरा स्विमिंग पूल, दोन्ही स्विमिंग पूल स्वच्छ आहेत। इथे मस्त धुमाकूळ घातला। मग भूक लागली तसं लंचला गेलो। लंच आणि फूडची माहिती पुढे पाहूच, अगोदर इथल्या ॲक्टिव्हिटी बघूया। इथे आम्ही वॉल क्लाइम्बिंग केली। ही ॲक्टिव्हिटी सगळ्यात शेवटी करा, कारण हात दुखू शकतात। यांच्याकडे ॲक्टिव्हिटीसाठी प्रॉपर सेफ्टी गेअर आहेत आणि प्रोफेशनल गाईड सुद्धा आहेत। चढताना मध्येच हात सुटला आणि पडलो, पण सेफ्टी लॉकमुळे हवेतच सावरलो आणि परत चढाई केली। आता झिपलाईन करू। त्यानंतर रोप सायकलिंग केली। हवेत उंचावर बांधलेल्या लोखंडी दोरीनी ही अशी सायकलिंग चालवायची। हा थ्रिल नक्की अनुभवा। रोपवेच्या टॉवरवरून ही अशी सुंदर संध्याकाळ पाहता आली। रायफल शूटिंग केली। सपोर्टसाठी आत इथे आणि असं चलो, नॉट बॅड, व्हेरी गुड। हा लागला तुमचा 9 o'clockचा 5 लागला इथे। व्हेरी गुड, ऑलमोस्ट तुमची कन्सिस्टन्सी इथे झाली। हे रायफल शूटिंगचे स्कोर कार्ड आणि आर्चरी सुद्धा केली।
ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी मॅनेज करणारे दादा अगदी वेलकमिंग होते आणि ॲक्टिव्हिटी करताना त्यांनी मनातली भीती घालवली. हा पूल खेळतानाची धमाल औरच. ती स्टिक पकडायची कशी आधी जमतच नव्हती, पण मजा आली. या रूममध्ये फूट मसाज आणि फुल बॉडी मसाज सुद्धा आहे. क्रिकेट टर्फवर थोडा वेळ बॅटिंग केली. ही इंडोर गेम्सची रूम आहे. तुम्हाला सोबत टेनिस, कॅरम, चेस असे इंडोर गेम्स तुम्हाला मिळतील. चला आता पोटपूजेकडे वळू. हा इंडोर कॅफेटेरिया आहे आणि बाहेर आउटडोर सिटिंग सुद्धा आहे. इथले जेवण छान होते. गुलाबजाम आणि चिकन तर एक नंबर होते. संध्याकाळी हायटी सोबत बिस्किट आणि भेळ होती. या भेळेमुळे जिभेला छान चव आली. रात्री डिनरला चायनीज सुद्धा होते आणि चिकन सुक्का तर अप्रतिम होते. सकाळी उठून नाश्त्याला ब्रेड बटर, इडली, मेदूवडा, पोहे असे ऑप्शन्स होते. आता राहण्याचे ऑप्शन्स पाहू. हे आहेत वुडन कॉटेज. अशा प्रकारे झाडाने वेढलेले वुडन कॉटेज खूपच सिनिक आहे. प्रत्येक रूम समोर असे पाण्याची सोय सुद्धा आहे. आम्ही वुडन कॉटेजमध्ये राहिलो होतो. चला रूम आतमधून पाहू. ही रूम 2 जणांसाठी आहे. छोट्या जागेत टॉयलेट आणि बाथरूम बनवले आहे. फ्रायडे आणि सॅटर्डेचे स्टे प्लस ॲडव्हेंचर पॅकेज विथ वुडन कॉटेज आम्हाला 2000 पर पर्सन चार्जेस लागले. आणि आधी सांगितल्याप्रमाणे स्विमिंग पूल जवळच असलेला हा आहे स्टोन विला. इथे मोठा ग्रुप असेल तर हा पर्याय उपलब्ध आहे. या इथे बोटिंगची सुद्धा सुविधा आहे. हे आहेत डिलक्स कॉटेज. दुसऱ्या स्विमिंग पूल जवळ लक्झरी विला सुद्धा आहे. रात्रीची लाइटिंग खूपच लोभस आहे. मस्त डिनर केला की निवांत नाईट वॉक करायचा आणि झोपाळ्यावर शांतपणे बसून डोलायचे.
इथे स्विमिंग पूल रात्री थोडा वेळ वापरता येतो. गरमीमध्ये रात्री पण स्विमिंग पूलमध्ये उडी मारून खेळायची मजा औरच. सॅटर्डेला डीजे नाईट असते. इथे देवीचे एक सुंदर असे मंदिर आहे. इथे आल्यावर मन प्रसन्न होते. हे मंदिर अवीज विलेज मध्ये एंटर केल्या सुरुवातीलाच आहे. सो इतके सारे ऑप्शन्स एवढ्या लो बजेट मध्ये आपल्याला मिळतायत. मुख्य म्हणजे तुम्ही फ्रेंड सोबतही जाऊ शकता आणि फॅमिली सोबतही. सकाळी उठून आम्ही मंदिरात गेलो आणि परतीच्या प्रवासाला निघालो. त्यामुळे तुम्हाला जर फ्रेंड्स किंवा फॅमिली सोबत चिल करायचे असेल किंवा अगदी निवांत वेळ जरी घालवायचा असेल तर अवीज विलेज हा एक बजेट फ्रेंडली आणि छान ऑप्शन आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रमंडळींना दाखवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत.